जगातले सगळे क्रांतिकारक पाहतो मी, साहित्य क्षेत्रातील, कलेच्या क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील, विज्ञान क्षेत्रातील, आईन्स्टाईन असेल, न्यूटन असेल, केपलर असेल, गॅलिलिओ असेल, लिओनार्दो विन्सी, मायकल अँजेलो, किंवा भारतीय परिप्रेक्षामध्ये विचार केला तर बुद्ध आणि महावीर सुद्धा ऐन तारुण्यामध्ये त्यांनी ग्रहत्याग केला आणि तत्वज्ञानाची मोठी मांडणी केली होती. छत्रपती शिवाजीराजेंनी वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यामध्ये कठीण किल्ल्यापैकी जे काही किल्ले आहेत त्यातील सर्वात कठीण किल्ला तोरणा किल्ला मानला जातो. तर तोरणा किल्ला वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजीराजेंनी जिंकला. 16 वर्ष हे अत्यंत कमी वय आहे. संभाजीराजेंनी वयाच्या 14 वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, संस्कृत ग्रंथ आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की संभाजीराजे तलवार चालवणारे, रणांगण गाजवणारे, लढणारे, मरण पत्करलं पण ते शरण गेले नाहीत असं शौर्यशाली बुद्धिमान संभाजीराजे सर्वांना माहीत आहेत. पण लेखक संभाजीराजे, बुद्धभूषण ग्रंथ आणि तोही संस्कृत ग्रंथ, आणि ते संस्कृत क्लासिकल संस्कृत आहे, अभिजात संस्कृतमध्ये. केवळ संस्कृत ग्रंथ लिहून थांबले नाहीत संभाजीराजे, तर पुढे त्यांनी 3 हिंदी ग्रंथ लिहिलेले आहेत. नकशिक, नायिका भेद आणि 7 शतक 3 हिंदी ग्रंथ संभाजीराजेंनी लिहिलेले आहेत. ते हिंदी क्लासिकल हिंदी आहे. आणि संभाजीराजांचं इंग्लिशवर सुद्धा प्रभुत्व होतं. ईस्ट इंडिया कंपनीचे शिष्टमंडळ जेव्हा संभाजीराजांना रायगडावरती भेटण्यासाठी आले तेव्हा संभाजीराजांनी त्यांच्याशी इंग्लिशमधून चर्चा केलेली आहे. अनेक भाषेवरती प्रभुत्व असणारे संभाजीराजे वयाच्या 32व्या वर्षी त्यांना हलाहल करून मारण्यात आलं. ऐन उमेदीमध्ये 14व्या 15 वर्षामध्ये त्यांच्याकडे जी प्रगल्भता होती. भगतसिंगाला वयाच्या 23व्या वर्षी फाशी दिलं आणि मी नास्तिक का आहे हे पुस्तक भगतसिंगाने लिहिलं. म्हणून अनेक क्षेत्रामध्ये जी क्रांतिकारक मुलं मुली होऊन गेलेले आहेत त्या ऐन तारुण्यामध्ये, कमी वयामध्ये, आणि त्याच संप्रदायातील, त्याच गटातील कन्या म्हणजे आकांक्षा आहे. आणि आकांक्षाने इतकं दर्जेदार क्रांतिकारक पुस्तक आणि एक नवा विषय घेऊन समाजासाठी अत्यावश्यक आणि उपयुक्त असणारा विषय, आणि तिचा विषय हा केवळ स्टेट लेवलचा, नॅशनल लेवलचा नव्हे, इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय विषय असा विषय घेऊन त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आकांक्षा, तिची जडणघडण, तिला प्रेरणा देणारे कोण? तिचे शालेय शिक्षणातील शिक्षक आहेत, त्यांचं योगदान आपण नाकारत नाही. परंतु सगळ्यात मोठे योगदान कोणाचं आहे तर तिच्या आईबाबाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आई वडील अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू, निष्ठावान. म्हणून संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे, आपलं पहिलं दैवत कोण? आई वडील. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. आई वडील तुझ्यापाशी कशाला जातो, कशाला करतो काशी, असा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपल्याकडचे अनेक लोक कुठे जातात? तीर्थक्षेत्राला जातात, वेगळ्या तीर्थक्षेत्राला जातात पुण्यप्राप्तीसाठी. 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, आणि आपल्याला सांगितलं जातं तुम्हाला 9वा शनी आहे, 8वा मंगळ आहे, गुरु आहे, मग काय करा? शांती करा, यज्ञ करा, नारायण नागबळी करा, नंतर काशी करा. मग आपल्याकडचे अनेक लोक काशी करायला जातात. काशीला का जातात? तर गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुवून जातात, पुन्हा नवीन पाप करायला मोकळा, म्हणजे लायसन रिन्यू करायला जातात त्या ठिकाणी. संत तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी काय म्हणतात, संत रोहिदास काय म्हणतात, कबीर काय म्हणतात. संत रोहिदास तर काशीला जन्मले, वाराणसीमध्ये त्यांचा जन्म आहे, त्यांचं सगळी कर्मभूमी वाराणसी आहे. पण कधी ते गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले नाहीत. उलट संत रोहिदास म्हणायचे, मनचंगा तो कठोती में गंगा, असे उद्गार संत रोहिदासांचे आहेत. आणि आपल्याकडे एक श्रद्धा आहे की काशी या ठिकाणी मृत्यू आल्यानंतर थेट स्वर्गात प्रवेश मिळतो बिगर पासपोर्टचा, अशी एक श्रद्धा आहे आपल्याकडे. पण संत कबीर मृत्यू समयी काशीला थांबले नाहीत, दुसऱ्या ठिकाणी गेले. काशीपासून 60-70 किलोमीटरवरती गाव आहे, त्या गावाचं नाव मला नक्की आठवत नाही आता, पण तिथं असं आहे की त्या गावामध्ये मृत्यू आल्यानंतर नरकात जातं, अशी एक श्रद्धा आहे. म्हणजे संत कबीर हे ठरवून काशीला थांबले नाहीत, तर ते त्या दुसऱ्या शहरामध्ये गेले. संत तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी म्हणाले, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचेच रूपे. आई वडील तुझ्यापाशी कशाला करतो काशी. आई वडील सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे. आई वडील आपलं सगळ्यात मोठं दैवत आहे. आणि आकांक्षाच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे तर त्यांच्या आई वडिलांचा वाटा आहे. अत्यंत स्वच्छ अंतकरणाचे जुंबडेस आहे, प्रामाणिक, कष्टाळू, हुशार, अभ्यासू, प्रचंड तळमळ. बदल झाला पाहिजे, क्रांती झाली पाहिजे, लोक हुशार झाले पाहिजेत, लोक शहाणे झाले पाहिजेत. कोणाबद्दल द्वेष भावना नाही, पाप भावना नाही.
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणेवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. मला असा व्यक्ती आवडतो जो कधी कोणाचा द्वेष करत नाही, ज्याच्याकडे अहंकार नाही, दुःखानं हतबल होत नाही आणि आनंदानं हुरळून जात नाही, असं वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे स्थितप्रज्ञ व्यक्तीचं. म्हणून आई वडिलांचं देखील मोठं योगदान आहे. त्यांनी जे मुलींना घडवलं खरंच कौतुकास्पद आहे. आणि विशेषतः जुंबडे साहेबांना 2 मुली. भारतीय मानसिकता कशी आहे आज देखील आपल्याकडे? भारतीय मानसिकता, मुलाचा जन्म झाला काय वाटतात, नागपूरला काय वाटतात मला माहीत नाही, पण आमच्या पुण्याकडचं सांगतो तुम्हाला. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत लोकांचं शहर म्हणलं जातं ना. आमच्या भागामध्ये मुलाचा जन्म झाला की पेढे वाटतात आणि मुलीचा जन्म झाल्यावर जिलेबी वाटतात. का? काय कारण? मुलगा वंशाचा दिवा. मग मुलगी वंशाचा दिवा नाही का? आपल्याला आई नसते आपला जन्म झाला असता का? जिजाऊ नसता शिवबाचा जन्म झाला असता का? कल्पना करा, जगामध्ये 100% मुलं आहेत, ती पुरुष आहेत, एकही मुलगी नाही जगामध्ये. मुलं प्रेम कोणावर करणार आहेत? माकडावर करणार आहेत का, डुकरावर करणार आहेत का, गाढवावर करणार आहेत? हां, व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा कोणाला देणार तुम्ही? म्हणून मुलगा जसा वंशाचा दिवा असतो तशीच मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते. ही मानसिकता तयार होणं खूप कठीण आहे आजच्या काळामध्ये. आज देखील शिकलेल्या वर्गामध्ये, कारण लिंग निदान हे शिकलेले लोकच करतात ना, कारण डॉक्टर शिक्षित असतात, शिकलेले लोकच लिंग निदान करतात. शिकलेल्या वर्गामध्ये जास्त प्रमाण आहे लिंग निदान. आणि मुलगा जन्माला यावा अशा मानसिकतेच्या काळामध्ये आपण पाहतो की 2 मुले जुंबडे साहेबांना, आणि दोन्ही मुलींना एक स्पोर्टमध्ये करिअर करते, एक अभियांत्रिकी, आणि आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये ती करिअर करते आहे. म्हणजे सर्वांनी प्रेरणा घ्यावा अशा पद्धतीचे कुटुंब आहे, अशा पद्धती दाम्पत्य आहे. बुद्धाच्या काळातील एक प्रसंग आहे. राजा प्रसेनजिताला मुलगी झाली, तो दुःख करू लागला. राजा प्रसेनजित हा एक लोकप्रिय राजा होता त्या काळातील. बुद्धाचा अनुयायी नंतर झाला तो, पण सुरुवातीच्या काळामध्ये तोही देखील असा प्रागतिक विचाराचा नव्हता. तर त्याला मुलगी झाली, तो रडू लागला. त्यावेळी बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाले, राजा मुलगी झाली दुःख करू नकोस, मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, मुलगी सुद्धा कर्तृत्वान आहे, मुलगी सुद्धा बुद्धिमान आहे. आणि पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणतात, राजा मुलगी सुद्धा मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे, वंश पुढे घेऊन जाणारे आहे, वंश वृद्धिंगत करणारे आहे. आणि त्या अशा पद्धतीची आकांक्षा आहे, कर्तृत्वान आहे, हिंमतवान आहे, बुद्धिमान आहे. आणि म्हणून मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते अशी मानसिकता घेऊन माननीय जुंबडे साहेब आणि त्यांच्या मिसेस यांनी या 2 मुलींना वाढवलेला आहे. आणि तिने अत्यंत लहान वयामध्ये इतका दर्जेदार ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाच्या संदर्भाने अनेक मान्यवर मंडळींनी मोलाचे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. मी काय सगळ्या ग्रंथावरती प्रकाश टाकणार नाही, पण महत्त्वाच्या बाबी मी तुमच्यापुढे ठेवतो आहे. या आकांक्षेचं वय लहान आहे, पण तिच्याकडे प्रचंड प्रगल्भता आहे. ती एका संप्रदायाचा, एका जातीचा, एका घराण्याचा, एका कल्टचा किंवा एका रिलिजनचा किंवा एका स्टेटचा, एका नेशनचा विचार करत नाही. ती जगातल्या माणसांचा विचार करते, जगातल्या मानव प्राण्यांचा विचार करते ती. आणि ही एक्स्ट्राऑर्डिनरी व्यक्ती आहे. मी तर म्हणेल की भविष्य काळामध्ये तिची प्रगल्भता, तिची लेखनशैली पाहिल्यानंतर तिला निश्चितपणे नोबेलसारखा पुरस्कार मिळेल. इतके तिच्याकडे गुणवत्ता आहे, इतकं तिच्याकडे कर्तृत्व आहे, आणि तो मिळावा. आम्ही कधीतरी डॉक्टर गंजू साहेब म्हणाले की ती ज्यावेळेस अमेरिकेत जाईल, तिचं कर्तृत्व गाजवेल, त्यावेळेस मलाही अभिमान वाटेल की मी तिच्यासोबत होतो. आणि भविष्य काळ ज्यावेळेस आम्ही टी व्हीवरती पाहू, वर्तमानपत्रामध्ये पाहू, त्यावेळेस आम्ही सुद्धा म्हणू की तिच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आम्ही उपस्थित होतो. इतकी प्रगल्भता आणि प्रचंड जाण तिच्याकडे आहे, प्रचंड तिच्याकडे गुणवत्ता आहे, आणि प्रचंड संवेदनशील व्यक्तिमत्व आहे ते. आणि संवेदनशील व्यक्तिमत्वच अशा पद्धतीचे विचार करू शकते. आणि म्हणून ती संवेदना घेऊन अशा पद्धतीचं ग्रंथ, अशी कादंबरी, म्हणजे ही वैचारिक कादंबरी आहे. यामध्ये उच्छृंखलपणा नाही, आतताईपणा नाही, कुठल्याही स्वरूपात उतावळेपणा नाही, केवळ मनोरंजन नव्हे तर एक वैचारिक विचारप्रवण दिशादर्शक नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची कादंबरी आहे. या ठिकाणी सर्वांनी ADHDचा उल्लेख केला. मला खूप आवडलं. माननीय प्रशांतजी जांभूळकर साहेब म्हणाले, ADHD
हे काही डॉक्टर साहेब सांगत होते, मी डॉक्टर साहेबांची चर्चा केली की जगभरामध्ये ADHDचं काय पद्धतीचं पर्सेंटेज असेल ते म्हणाले. अमेरिकेसारख्या देशामध्ये त्याचा सर्वे झालेला आहे आणि त्या ठिकाणी 3-4% भारतासारख्या विकसनशील देशामध्ये त्याचा सर्वे नाही. त्यामुळे प्रमाण आपल्याकडे कमी जास्त असू शकतं. पण मी तर म्हणेल की ADHD हे फक्त 2-3% लोकांकडे नव्हे, सर्वच लोकांकडे आहे. चंचलता फक्त विशिष्ट मुलामुलीकडे जास्त असतं नव्हे, प्रत्येकाकडेच. नवऱ्यामध्ये पण चंचलता असते ना, कधी स्वयंपाक होणार आहे, लवकर जेव्हा वाढणार का नाही, मी किती वेळ थांबायचं, काय भाजीमध्ये मीठच जास्त झालेलं आहे, इतकी खरड भाजी करतात का, तिखट. ही ADHDचं लक्षण आहे. जे ADHD फक्त विशिष्ट मुलामुलींना जास्त असं नव्हे, अनेकांना असते ADHD. पण ADHDला सकारात्मक वळण द्यायचं का नकारात्मक वळण द्यायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, याची दिशा ही कादंबरी देते. ही महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी तिनं ज्या युनिव्हर्सल विचार केलेला आहे त्यातले काही मुद्दे या पुस्तकातल्या वैचारिक मुद्द्यावरती मी तुमच्याशी सुसंवाद करणार आहे. भारतीय समाजाचे चित्र तिनं या ठिकाणी मांडलेलं आहे. कर्तृत्वापेक्षा सौंदर्याला महत्त्व दिलं जातं. भारतामध्ये काय आहे, आपल्या देशामध्ये सौंदर्याला महत्त्व आहे ना. सौंदर्य स्पर्धा, विश्वसुंदरी. आणि सौंदर्याची संकल्पना काय आपल्याकडे मुलगी बघायला जातात बघा, मुली पाहण्यासाठी जातात लग्नाच्या वेळेस. आणि मुलगी पाहून आल्यानंतर विचारलं जातं कशी वाटली मुलगी, मग सुंदर होते, सुंदर नाही. मग सौंदर्याचं विश्लेषण कसं करतो आपण, सौंदर्याचे निकष काय, सरळ नाक, गोरापान रंग, उंच देष्टी म्हणजे सौंदर्य, काळा रंग, नकट नाक, उंची कमी म्हणजे कुरूपता. हे कोणी ठरवलं, हे निकष आलो कुठून, कोणी ठरवले निकष सौंदर्याचे. सुंदर व्यक्ती म्हणजे गोरापान व्यक्ती, सरळ नाक, उंच देष्टी, हे सौंदर्याची डेफिनेशन ठरवली कोणी, हे निकष आले कुठून. जगभरामध्ये जे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि जे जेते आहेत त्या लोकांनी नेहमी सातत्यानं सौंदर्याचे निकष ठरवलेले आहेत. आता भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये सौंदर्याचे निकष काय असतील, युरोपमध्ये सौंदर्याचे निकष काय असतील आणि आफ्रिकेमध्ये सौंदर्याचे निकष काय. आफ्रिकेतला हिरोईन हा गोरा नाही, तिथला सौंदर्याचा निकष काळाच असला पाहिजे. आणि अमेरिकन किंवा युरोपमधला व्यक्ती याचा सौंदर्याचा निकष काय असेल, तिथला सौंदर्याचा निकष हा गोरा असेल, तिथला हिरो काळा नसणार आहे. आणि भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये सौंदर्याचा निकष काय असेल तर सावळा रंग सौंदर्याचा निकष आहे. आणि कोणताही व्यक्ती जन्म घेताना हा काय आई वडील ठरवत नाहीत, नाही आपण ठरवत नाही, समाज ठरवत नाही आपल्या मुलांना गोरं जन्माला घालायचं का काळं जन्माला घालायचं आपल्या मुलाचं. तर हा सगळा जो भाग आहे हा निसर्गाचा, अनुवंशिकतेचं प्रमाण खूप कमी आहे, यामध्ये निसर्गाचा परिणाम जास्त आहे. यामध्ये अँथ्रोपॉलॉजीने मोठं काम केलेलं आहे. अँथ्रोपॉलॉजी मानवशास्त्र जे आहे, या मानवशास्त्रामध्ये एस्थेटिक्समध्ये याबद्दल चर्चा आलेली आहे. म्हणजे ज्या मानवशास्त्रामध्ये आपण पाहिलं ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमो सॅपियन, आज आपण होमो सॅपियन आहोत. म्हणजे आफ्रिकेमध्ये पहिला मानव आणि आफ्रिकेमधलं ऊन, वारा, पाऊस याचा विचार केला तर त्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम मानवी जीवनावरती होतो. आपली मुलं जर का अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये कायमचे राहण्यासाठी गेले तर कालांतरानं 100 वर्षांनी, 200 वर्षांनी, 500 वर्षांनी ते गोरे होणार. आणि इथले जर का आफ्रिकेमध्ये गेले तर कालांतराने 100-200 वर्षांनी त्यांचा रंग देखील काळाच होणार. म्हणजे मोठा परिणाम हा निसर्गाचा आहे, ऊन, वारा, पावसाचा परिणाम आहे. आणि म्हणून जगभरामध्ये युरोप, अमेरिका, आशिया किंवा चायना, जपान या ठिकाणच्या मानव प्राण्यामध्ये, सजीवामध्ये जे वैविध्य दिसतं त्याचं कारण ऊन, वारा, पाऊस हे आहे. कुठल्याही स्वरूपाची दैवी शक्ती नाही, कोणत्याही स्वरूपाचं अनुवंशिकता या पाठीमागं नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे खरं सौंदर्य कशात आहे, आकांक्षा याबद्दल खूप चांगली चर्चा करते की खरं सौंदर्य कर्तृत्वात आहे. एखादा व्यक्ती कुरूप आहे, काळा आहे, पण तो जर कर्तृत्वान असेल, बुद्धिमान असेल, गुणवान असेल तर तो खरा व्यक्ती सुंदर आहे. कर्तृत्व हे खरं सौंदर्य आहे. केवळ रंग गोरा आहे, नाक टोकदार आहे आणि उंच देहयष्टी आहे म्हणून तो सुंदर आहे असं नव्हे, तर सौंदर्याचा परिप्रेक्ष्य बदलायला पाहिजे. आणि म्हणून
1,00,000 वर्षावर अँथ्रोपॉलॉजी असं सांगते की 40 लाख वर्षापूर्वी मानवासारखा मानव सदृश्य प्राणी दिसू लागला. म्हणजे मानवाचं आयुष्य किती? डार्विन म्हणतो कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. म्हणजे ॲनिमल्स, प्लॅन्ट्स, मानव हे काही स्वतंत्रपणे तयार झालेले नाहीत. प्रत्येक सजीव हा विभक्त होत गेला, वेगळ्या काळामध्ये तो विलग होत गेला. मानवासारखा मानव देखील सुरुवातीला एक ॲनिमलच आहे, पण 40 लाख वर्षापूर्वी त्याच्यामध्ये क्रांती झाली. 40 लाख वर्षापूर्वी तो मानवासारखा दिसायला लागला. त्याला अँथ्रोपॉलॉजिस्ट ॲस्ट्रोपिथिकस म्हणतात. ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमो सॅपियन. आज आपण होमो सॅपियन सॅपियन आहोत. 1,00,000 वर्षांनी मानव कसा असेल? जो 1,00,000 वर्षापूर्वी होता तसा आज नाही. 10 लाख वर्षापूर्वी आपण जसे होतो तसं नाही. 40 लाख वर्षापूर्वी मानव हा झाडावरती राहत होता. त्याला खात्रीचं अन्न झाडावरती मिळत होतं. त्याला ज्यावेळेस खात्री पटली की जमिनीवर पण अन्न मिळू शकतो म्हणून तो झाडावरून खाली आला, त्याची शिफ्टी गेली. न वापरणारा अवयव कालांतराने नष्ट होतो असं अँथ्रोपॉलॉजी सांगते, मानवशास्त्र सांगतं. आणि तो इरेक्ट झाला, म्हणजे तो पाठीचा कणा घेऊन वावरू लागला. कालांतराने लाखो वर्षांनी ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमो सॅपियन, सुमारे 70,000 वर्षापूर्वी कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन झाली, म्हणजे बोधात्मक क्रांती झाली. त्याला तर्क करू लागला. इतर प्राण्याला मेंदू आहे, पण मानव हा तर्क करू शकतो. तर्क करू लागला आणि तो ऊन वारा पावसापासून रक्षण व्हावं यासाठी त्याला भरपूर केस होते, त्याची त्वचा जाड होती. जसंही 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला, घराची निर्मिती केली, स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. प्राच्य विद्यापंडित शरद पाटील सांगतात, मोठे इंडॉलॉजिस्ट, शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. म्हणून आपण नवरात्रामध्ये देवीची पूजन करतो, देवीची आराधना करतो. कारण स्त्रीच्या ऋणातून मुक्त होणं, कारण तिनं शेतीचा शोध लावून खात्रीचं अन्न मानव प्राण्याला दिलं. म्हणून पुरुषापेक्षा स्त्री अधिक क्रिएटिव्ह आहे असं शरद पाटील त्यांच्या ग्रंथामध्ये सांगतात. डी डी कोसंबीनी पण हे मांडलेलं आहे. क्रिएटिव्हिटी, प्रसव क्षमता ही पुरुषाकडे नाही, निसर्गताच प्रसव क्षमता ही स्त्रियांकडे आहे. म्हणून निसर्गाने अपत्य प्राप्तीची जबाबदारी स्त्रियाकडे दिलेली आहे. म्हणजे निसर्गाचा विश्वास पुरुषावरती नाही, स्त्रियांवरती आहे. म्हणून स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक क्रिएटिव्ह आहे असं म्हटलं जातं. असं अँथ्रोपॉलॉजिस्ट सांगतात, इंडॉलॉजिस्ट सांगतात, फेमिनिस्ट सांगतात. आणि त्याला ते डाटा देतात, त्याला रेफरन्सेस देतात. म्हणून शेतीचा शोध लागल्यानंतर, घराची निर्मिती झाल्यानंतर मानव प्राणी हा घरात राहू लागला. आणि त्यामुळे त्याची जी स्किन होती जाड आणि भरपूर केस होते ते कालांतराने निघून गेले. केसाची गरज नाही. ऊन वारा पावसापासून रक्षण करण्याची जबाबदारी ही घराने घेतली. आता तर आपण कार टू कार्पेट लाईफ आलं ना, कारमध्ये फिरतो, आपल्याला ऊन सहन होत नाही, AC मध्ये राहतो. कधी काळी आपल्याला प्रचंड केस होते, पण आता आपल्याला केस नाहीत, कमी केस झाले, खूप कमी केस झालेले आहेत. 1,00,000 वर्षांनी मानवाला 0 केस असतील, 0. गुळगुळीत टक्कल असेल, 100% केस नसतील 1,00,000 वर्षांनी. त्यामुळे ज्यांच्या डोक्यावरती केस कमी आहेत त्याला मानवातला अपडेट व्हर्जन समजलं पाहिजे, आधुनिक मानव आहे. म्हणजे ज्याला खूप केस आहेत ना ते खूप मागे आहेत आणखीन. त्यामुळे टक्कलवाल्या माणसाने कधी न्यूनगंड बाळगायचा नाही आणि केशरोपणच्या भानगडीत पडायचं नाही, कारण अपडेट व्हर्जन आहे मानवातलं ते. म्हणून सौंदर्यशास्त्रावरती देखील या पुस्तकामध्ये चर्चा केलेली आहे. सौंदर्य म्हणजे गोरा रंग, सरळ नाक आणि उंच देहयष्टी म्हणजे सौंदर्य नव्हे, तर आपण काळ्या लोकांचा सुद्धा आदर केला पाहिजे. म्हणून कर्तृत्व हे खरं सौंदर्य आहे, हा खूप मोठा विचार आहे. आपल्याकडे खूप डिप्रेशन असतं. वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो आपण, अमुक अमक्या मुलीचं लग्न जमलेलं मोडलं, कारण ती काळी आहे, ती नकटी आहे, ती बुटकी आहे, ती कुरूप आहे. हे यामुळे लग्न मोडतात, लग्न जमत नाही, ही मोठी समस्या आहे. तर यावरती सुद्धा या ग्रंथामध्ये चर्चा आहे. म्हणजे हे पुस्तक हे वैचारिक आहे, संवेदनशील मनाने लिहिलेलं पुस्तक आहे. सेक्स एज्युकेशनबद्दल देखील चर्चा करते. आपल्याकडे सेक्सबद्दल बोलत नाहीत ना, बोलायचं नाही. करायच्या भानगडी अनेक करायच्या, अनेकांनी भानगडी करतात, पण बोलायचं नाही त्यावरती. बोललं पाहिजे, मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे. आपल्याकडे त्या होत नाहीत. आपल्याकडे काय आईबाप डायरेक्ट मारायला सुरुवात करतात, तो डायरेक्ट मारतात मुलांना. आता सेक्स ही नैसर्गिक बाब आहे. सुप्रीम कोर्ट देखील म्हणाले एका जजमेंटमध्ये की स्त्री पुरुषांना मुला मुलींना एकमेकाबद्दल आकर्षण वाटणं नैसर्गिक आहे, स्थायी भाव आहे. ही काय विकृती नाही, हा काय गुन्हा नाही, हा काय अपराध नाही. पण त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. आपल्याकडे त्याबद्दल सेक्स एज्युकेशन नाही, सेक्सवरती चर्चा होत नाही.
आईवडिलांना माहिती नाही, कारण आईवडिलांनी शाळेमध्ये शिकवलं नाही आहे, शिक्षकांनी शिकवलेलं नाही, एज्युकेशन सिस्टीम तशी नाही आपल्याकडे. म्हणून आईवडिलांनी आपल्या विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर मुलामुलींशी चर्चा केली पाहिजे. काय सेक्स म्हणजे काय? कारण आपण सगळे निर्मात्यातूनच झालोय ना. मला एक महंत भेटले होते विमानतळावरती, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे, 5-6 वर्षापूर्वी. ते महंत म्हणाले, आमच्या संप्रदायामध्ये असं आहे की पती पत्नीने बहीण भावासारखं राहायचं, सेक्स नाही करायचा. मी त्या महंतांना म्हटलं, तुमचे आईबाप जर असे राहिले असते तर तुम्ही जन्माला आला असता का? म्हटलं, विकृत आहे अनेक लोकांमध्ये, सेक्सबद्दल खूप गैरसमज आहेत. म्हणून आईवडिलांनी आपल्या मुलामुलीबरोबर चर्चा केली पाहिजे, सेक्सच्या संदर्भानं मोकळेपणानं चर्चा केली पाहिजे. मोकळेपणाने चर्चा केली तर पुढे जाऊन जे बलात्कार, अत्याचार, विनयभंग ह्या ज्या घटना घडतात त्यावरती निश्चितपणे पायबंद होईल. याबद्दल गंभीरपणे चर्चा करणारे एक फिलॉसॉफर आपल्या देशामध्ये होऊन गेला. त्या फिलॉसॉफरचं नाव आहे काय? ओशो, आचार्य रजनीश ओशो. त्यांच्यावरती खूप टीका झाली, अनेकांनी त्यांना ट्रोल केलं, त्यांना बदनाम केलं. ओशो म्हणजे काय? संभोगाकडून समाधीकडे, सेक्स करा. किती लोकांनी पुस्तक वाचलं? संभोग से समाधी की ओर, खूप गाजलेलं पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे. ज्याला आपली मुलं मुली सुसंस्कृत पिढी निर्माण करायची आहे त्या प्रत्येक पालकांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे. ते विद्यापीठामध्ये कंपल्सरी पुस्तक केलं पाहिजे. इतकं चांगलं दर्जेदार, मुळात म्हणजे ओशो फिलॉसॉफर होता, इंटरनॅशनल फिलॉसॉफर, गोल्ड मेडलिस्ट, प्रोफेसर, अत्यंत सुसंस्कृत व्यक्ती होता. त्यांना खूप बदनाम केलं. आपल्याकडे काय अनेक विचारवंतांना, अभ्यासकांना बदनामच केलं ना भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये. ओशो म्हणतो की जहां प्यार होता है वहां हिंसा नहीं होती, जहां प्यार होता है वहां स्वार्थ नहीं होता, और जहां प्यार होता है वहां सिर्फ सेक्स नहीं होता. सेक्स वाईट असतो तो म्हणत नाही, पण जिथं खरं प्रेम असतं तिथं हिंसा नसते. जिथं खरं प्रेम असतं तिथं स्वार्थ नसतो, आणि जिथं खरं प्रेम असतं तिथं फक्त सेक्स नसतो, फक्त फक्त वासना नसते, ती उदात्त भावना असते प्रेमाची, असं वर्णन त्या पुस्तकामध्ये आहे. पुढं ओशो म्हणतो की आपण कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन झाल्यानंतर मानवामध्ये कपडे आले ना. मानवामध्ये कपडे 70,000 वर्षापूर्वी मानवाला कापड नाही. 400-500 वर्षापर्यंत सगळ्यांना परिपूर्ण कपडे नव्हती. काही व्यापारी, उद्योजक किंवा काही राज्यकर्ते यांच्याकडेच कपडा असायचा. सर्वसामान्य लोकांना कपडे नव्हती. लज्जा रक्षण, लज्जा कधी आली? कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन नंतर लज्जेचा भाव आला ना. त्याच्या आधी मानव इतर पशुपक्ष्यासारखा, प्राण्यासारखाच फिरतोय निसर्गामध्ये. मग आपण ओशो म्हणतो की निसर्गामध्ये आपल्याला चिमणी दिसते, पोपट दिसतो, कुत्रा दिसतो, आपल्याला गाढव दिसतो, म्हैस दिसते, गाय दिसते. आपण म्हणतो की एखादी गाय आल्यानंतर अरे नग्न गाय आले, नग्न कुत्रा आला, अरे चिमणीनं कपडेच घातली नाहीत, ह्या कावळ्यानं ड्रेसेस घातलेले नाही, अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होते का? नाही होत. का होत नाही आपल्याकडे? आपण नियमितपणे त्यांना तसं पाहतो ना. पण मानव प्राण्यामध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीची विकृती आहे. कमी कपडे घातल्यानंतर बलात्कार होतात, अत्याचार होतात, असा आपल्याकडे युक्तिवाद केला जातो. त्याला काय तसा सैद्धांतिक आधार नाही. पूर्ण कपडे घातल्यानंतर पण होतात का नाही? ती विकृती, ती मानसिकता आली कुठून? त्याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणून लैंगिक शिक्षण अत्यावश्यक आहे. मध्यंतरी माननीय वसंत पुरके सर शिक्षण मंत्री असताना एक चांगले क्रांतिकारक शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. शिक्षण मंत्री वसंत पुरके सर असताना त्यांनी शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षण आणण्यासाठी कमिटी नेमली होती. दरम्यानच्या काळामध्ये सत्ता गेली, पण त्यांनी याबद्दल खूप गांभीर्याने विचार केलेला होता. मला तर असं वाटतं की वसंत पुरके सरांसारखे लोक ह्या राजसत्तेमध्ये असले पाहिजेत, कारण ते गांभीर्याने विचार करणारे व्यक्तिमत्व होतं. मग लैंगिक शिक्षणाच्या संदर्भाने देखील आकांक्षा या ठिकाणी या पुस्तकामध्ये विश्लेषण करते. काय वय किती लहान आहे, प्रगल्भता किती आहे. ही केवळ एका समुदायाचा विचार करत नाही, तर जगातल्या मानवाचा विचार करते. म्हणून मी म्हणालो, केवळ महाराष्ट्रातला पुरस्कार, भारतातल्या पुरस्काराचं नाव नाही घेतलं, नोबेल पुरस्काराचं नाव घेतलं. कारण नोबेल कुणाला मिळतो? नोबेल युनिव्हर्सल वर्क असणाऱ्याला, युनिव्हर्सल विचार करणाऱ्यालाच. तो केवळ एका कल्टपुरता, संप्रदायपुरता, धर्मापुरता, स्टेटपुरता विचार करणाऱ्याला नाही. ते आणखीन पुढे म्हणते की टीन एज, आपण काय म्हणतो, अनेक मोठे लोक, हे तरुण पिढी वाया गेलेले आहे, ही नवी पिढी वाया गेलेली आहे, आजच्या मुलांना काही समजत नाही असं म्हणतो आपण. तशा पद्धतीची गाणी पण आहेत ना आपल्याकडे. एक मराठीतलं गाणं आहे आपल्याकडे,
16वं वरीस धोक्याचं. हे कुठून आलं ही मानसिकता? 16वं वरीस धोक्याचं कसं असेल हो? 16 वर्षी शिवाजीराजांनी किल्ला जिंकला, भगतसिंगांनी क्रांती केली, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संभाजीराजांनी, असे अनेक लोक आहेत जगभरामध्ये. 16 वरीस धोक्याचं नाही, 16 वरीस मोक्याचं. आणि म्हणून हे वय हे क्रांतिकारक वय आहे. सिग्मंड फ्राईड सुद्धा म्हणतो की वय वर्षे 12 ते वय वर्षे 20 हे क्रांतिकारक संक्रमणाचा काळ आहे. तुम्ही जर त्या वयामध्ये उत्तम मॅनेजमेंट केलं, उत्तम मुलांना मार्गदर्शन केलं, तर मुलं निश्चितपणे क्रांतिकारक होतील. त्यांना कसं घडवायचं हे पालकाचं, शिक्षण व्यवस्थेचं आणि शिक्षकाचं काम आहे, समाजाचं काम आहे. म्हणून टीन एज हे क्रांतिकारक वय आहे, नाविन्यपूर्ण काम करण्याचं वय आहे, काहीतरी शोधण्याचं वय आहे. याबद्दलचं विश्लेषण आकांक्षा करते. धार्मिक वैविध्यावर देखील तिने चर्चा केलेली आहे. आपल्या व्यक्तिमत्वावरती, अनेक मुलामुलीवरती जो पगडा असतो तो धर्माचा, नाही आमच्या धर्मात हे चालत नाही, आमच्या धर्मात ते चालत नाही. आणि याचा पगडा खूप आहे. आपल्या अविकसित विकसनशील अनेक देशामध्ये धर्माचा मोठा पगडा आहे. आणि धर्म याला मी वाईट बाब समजत नाही. धर्मातले काही चांगली तत्व आहेत, पण जी कालबाह्य झालेली तत्व आहे त्याचा आपण त्याग केला पाहिजे का नाही? विवेकानंदाने 11 सप्टेंबर 1893ला शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये जे भाषण केलं, काय म्हणाले विवेकानंद? आपल्याकडे त्याचं खूप मिसइंटरप्रिटेशन आहे. विवेकानंद म्हणाले माझा धर्म श्रेष्ठ आहे, बाकी कुठलेही धर्म श्रेष्ठ नाहीत, असं म्हणाले विवेकानंद, असं आपल्याकडे सांगतात. पण ते वस्तुस्थितीला धरून नाही. विवेकानंद फिलॉसॉफर होते, क्रांतिकारक होते, प्रागतिक विचाराचे होते. विवेकानंद त्या अमेरिकेच्या शिकागोच्या सर्वधर्म परिषदेला गेले. त्यांना परिषदेमध्ये प्रवेश नाकारला, कारण त्यांना इथल्या कुठल्याही धर्मगुरूंनी शिफारसपत्र दिलं नव्हतं. तिथल्या जॉर्ज राईट नावाच्या प्रोफेसरने हॉर्वर्ड विद्यापीठाच्या त्यांना शिफारसपत्र दिलं. जॉर्ज राईटनी शिफारसपत्र दिलं, प्रवेश मिळाला, पण वेळ नव्हती ना. परिषदेचं नियोजन पूर्ण झालेलं होतं अगोदरच. ऐन वेळेस वेळ कुठून द्यायची? बरं, आपल्यासारखा भारतीय कार्यक्रम नाही, चिठ्ठी दिली एवढं घुसवा, यांना 5 मिनिटं बोलू द्या, असं नाही ना तिथं. तर श्रीलंकेचे अनागरिक पाल नावाचे प्रतिनिधी बौद्ध धर्माचे आलेले होते. त्यांनी त्यांच्या 30 मिनिटातील 5 मिनिटं वेळ विवेकानंदांना दिला. 5 मिनिटं वेळ मिळाला. विवेकानंदांनी 4.5 मिनिटाचं आणि 485 शब्दाचं भाषण केलं. विवेकानंद म्हणाले सर्व धर्माच्या वतीनं मी आपला ऋणी आहे, भारतातील सर्व संप्रदायाच्या वतीनं मी तुमचा आभारी आहे. या ठिकाणचा घंटानाथ सांगत होता की धर्ममार्तंडानो कर्मठानो तुमचे दिवस आता संपलेले आहेत. जगातल्या सगळ्या प्रतिनिधींना या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. आणि पुढे विवेकानंद म्हणतात सर्व नद्यांचं पाणी शेवटी एका सागराला जाऊन मिळतं, तसं आपण एका निर्मात्याकडे आपली आराधना जाणार आहे. आणि पुढचं वाक्य महत्त्वाचं. विवेकानंद म्हणाले ज्या पद्धतीनं आपण जीर्ण झालेलं वस्त्र त्याचा त्याग करतो, नवीन वस्त्र परिधान करतो, तीच ती साडी, तोच तो ड्रेस, तोच तो शर्ट आपण परत परत घालत नाही ना. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षांनी त्याचा त्याग करतो, नवीन वस्त्र परिधान करतो. तसं कालबाह्य अनिष्ट रूढी परंपरेचा त्याग करून नवीन विचाराची धारणा आपण केली पाहिजे, नवीन विचार आपण स्वीकारला पाहिजे, असं विवेकानंद त्या ठिकाणी म्हणाले होते. बघा, आपण त्याग केला पाहिजे का नाही? अनिष्ट रूढी परंपरा, चाली रीती अनेक आहेत, सगळ्या धर्मात आहेत. काही अपवाद धर्म सोडले तर सगळ्या धर्मात आहेत. त्याचा आपण त्याग केला पाहिजे. जग एका युद्धाच्या उंबरठ्यावरती आहे. युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू आहे. इराण बिनसलेला आहे. सिरिया, पॅलेस्टाईन, इस्रायल, अनेक राष्ट्र, भारत, पाकिस्तान, भारत, चायना, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया. जग आज युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, अणुस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. आणि मग आपण किती धर्माच्या आहारी जाणार? मी एका विशिष्ट धर्माबद्दल बोलत नाही. असे अनेक धर्म आहेत की ज्या धर्माचा पगडा मुलामुलीवरती असतो. मुलं धर्मांध होतात, मग युद्ध करायला तयार होतात, धर्मासाठी मरायला तयार होतात, धर्मासाठी स्वर्गात जायला तयार होतात, दुसऱ्याला मारायला तयार होतात. ही मानसिकता आली कुठून? धर्मांधतेतून आलेली मानसिकता आहे. ती धर्मांधता सुद्धा नष्ट झाली पाहिजे आणि धर्माचा पगडा जो चुकीचा आहे तो नष्ट झाला पाहिजे. याबद्दल सुद्धा विश्लेषण या पुस्तकामध्ये आहे. मुलांच्या जडणघडणीमध्ये शैक्षणिक संकुलाचा मोठा वाटा आहे, याबद्दल देखील आकांक्षाने चर्चा केलेली आहे आणि ती भविष्य काळामध्ये एज्युकेशनवरती काम करते. मला खूप कौतुक वाटतं, इतकी तरुण मुलगी आणि विशेषतः इंजिनिअरिंगमधून तिने ग्रॅज्युएशन केलेलं आहे. अशा मुलामुलीमध्ये काय स्वप्न असतं की MS करायचं, UPSC करायची, पैसा कमवायचा, प्रचंड मोठा पैसा कमवायचा, हे स्वप्न असतं. पण ती ज्या विषयामध्ये काम करणार आहे, इंटरप्रिटेशन ऑफ एज्युकेशन, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एज्युकेशन ऑफ द वर्ल्ड,
ही जगाच्या शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी चाललेली आहे. हे मोठा त्याग आहे, समर्पण आहे आणि ही मानव नव्या पिढीचा विचार करते ते आणि किती मनापासून विचार करते, ही संवेदनशील मनाचं लक्षण आहे. ते म्हणते की एज्युकेशन सिस्टीम आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा मोठा योगदान असतं, मोठा प्रभाव असतो पिढी घडवण्यामध्ये. मग आपल्याकडे काय आहे सध्या? शिक्षण संस्था आड्या झालेल्या आहेत पैसा कमवायचे. आपल्याकडे जर काही विचारलं तुमची मुलं कुठं शिकतात, लोक सांगतात आमचा मुलगा या स्कूलमध्ये शिकतो, त्या स्कूलमध्ये शिकतो. चांगली शाळा कोणती? महागडी शाळा म्हणजे चांगली शाळा, ज्या शाळेमध्ये 5 लाख फी आहे, 2 लाख फी आहे. आता प्रायमरी स्कूलला जर काही 1 लाख फी, 2 लाख फी, 3 लाख फी. आता आपण सगळेजण जिल्हा परिषद शाळेत शिकलो. ठाकरे साहेब कुठे शिकले मला माहीत नाही. जिल्हा परिषद शाळेत, महापालिका जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळेजण, या ठिकाणचे बाबासाहेब देखील जिल्हा परिषद शाळेत शिकले असतील. BG शिर्के जिल्हा परिषद शाळेत शिकले. तुमचे विजय भटकर, डॉक्टर विजय भटकर जिल्हा परिषद शाळेत शिकले. पत्राच्या शाळेमध्ये शिकलेली मुलं देखील आज IAS अधिकारी, IPS अधिकारी, सायंटिस्ट भारतातील जगभरामध्ये ग्रामीण भागातून शिकून आलेली मुलं आहेत ती. पण सध्याचे पालक महागडी शाळामध्ये चांगली शाळा, ही अंधश्रद्धा आहे. ही स्कूल म्हणजे हे चांगली शाळा, अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा आज आपल्याकडे आहेत. पालक, विद्यार्थी, शिक्षक मार्काच्या पाठीमागे लागलेले आहेत नाही. 90% मार्क, 99% मार्क, 100% मार्क म्हणजे हुशार विद्यार्थी. जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल मार्क पाहिजेतच, मार्काला पर्याय नाही. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की जी मुलं केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये, बायोलॉजीमध्ये, मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क मिळवतात, 100 पैकी 100 मार्क असणारे विद्यार्थी आहेत का नाहीत? केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये, बायोलॉजीमध्ये असतात ना. मग ते केपलर का होत नाहीत? ते आईन्स्टाईन का होत नाहीत? ते न्यूटन का होत नाहीत? का होत नाहीत ते? मार्काचा आणि गुणवत्तेचा, मार्काचा आणि कर्तृत्वाचा खरंच संबंध आहे का? मार्काचा आणि कर्तृत्वाचा, मार्काचा आणि गुणवत्तेचा जगामध्ये काही संबंध नाही. जगाचा इतिहास नापास विद्यार्थ्यांनी घडवला. याचा अर्थ आपल्या मुलांनी नापास व्हावं अशी माझी इच्छा नाही. पण न्यूटन नापास झाले होते शिष्यवृत्तीच्या परीक्षेत. दादा कोंडके गणिताच्या परीक्षेत नापास झाले म्हणून शाळा सोडली, चित्रपटात आले, कोट्यावधी रुपये कमवले. त्या पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी 2 CA नेमले. दादा कोंडकेकडे 2 CA कामाला होते, गणितात नापास होणाऱ्या विद्यार्थ्याकडे. नागराज मंजुळे 2 वेळा इंग्लिशमध्ये नापास झाले 10वीला. सायराटसारखा चित्रपट काढला, 100 कोटी रुपये कमावले. मराठी चित्रपट क्षेत्राचं रेकॉर्ड त्यांनी मोडलं. त्यांना अमिताभ बच्चनचे चित्रपट आवडायचे पण पैसे नसायचे, चोरून चित्रपट बघायचे ते खिडकीतून. ज्या नागराज मंजुळेंना अमिताभ बच्चनचा चित्रपट पाहण्यासाठी पैसे मिळाले नाहीत, त्याच नागराज मंजुळेंनी अमिताभ बच्चनला सोबत घेऊन एक चित्रपट काढला. कोणता आला अलीकडच्या काळामध्ये? झुंड. अमिताभ बच्चनला घेऊन चित्रपट काढला. अशा अनेक लोक आहेत. अमिताभ बच्चन एका परीक्षेमध्ये नापास झाले, नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले, चित्रपटाचा बादशाह झाले. बाबासाहेब आंबेडकर जागतिकरित्याचा विद्वान, त्या काळामध्ये MA, PhD, DLED, बार्याटला SHD, LLD पदव्या संपादन केल्या. आंबेडकरांना मॅट्रिकला फक्त 37% मार्क होती. ज्या विवेकानंदाने अमेरिका गाजवली, जग गाजवलं, त्या विवेकानंदांना BAला फक्त 39% मार्क होते, 39. पवार साहेब, काय वैचारिक मतभेद, राजकीय मतभिन्नता असू शकते, पण पवार साहेबांना मॅट्रिकला किती मार्क होती? आताची 10वी म्हणजे त्या काळातली मॅट्रिक. किती मार्क होती पवार साहेबांना? 35% मार्क होती. आज 35% मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना DEDला तर ॲडमिशन मिळतं का? नाही मिळत. 35% मार्क मिळवणाऱ्या पवार साहेबांनी राजकीय क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणून मार्काचा आणि गुणवत्तेचा, मार्काचा आणि कर्तृत्वाचा जगामध्ये काही संबंध नसतो. शिवाजीराव भोसले सर नेहमी सांगायचे, चिमणीचं पिल्लू 40 दिवसात झालं की आकाशात उंच उंच भराऱ्या मारायला लागतं, परंतु माणसाचं पिल्लू 40 वर्षात जरी झालं तरी त्याला स्वतःच्या पायावरती नीट उभा राहता येत नाही, कारण पंख हातून फुटलेले असतात, पदव्या बाहेरून चिटकवलेल्या असतात. जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल, शिक्षण पाहिजे, मार्क पाहिजेत. कोणीतरी मध्यंतरी म्हणालं की सगळे लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित असले पाहिजेत. सगळे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सगळे उच्च शिक्षित असले पाहिजेत, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट. ह्याला माझा आक्षेप आहे. माणसाने उच्च शिक्षित असलं पाहिजे, भरपूर शिक्षण घेतलं पाहिजे,
पण उच्च शिक्षित लोकच प्रामाणिक असतात, नॉन करप्टेड असतात, संवेदनशील असतात असं म्हणायचं आहे का आपल्याला? शिक्षण न घेतलेल्या लोकांनी सुद्धा उत्तम राज्यकारभार केलेला आहे. ते सुद्धा संवेदनशील असू शकतात, तेही प्रामाणिक असू शकतात, तेही नॉन करप्टेड असू शकतात. म्हणून ओशोचं एक पुस्तक आहे शिक्षा में क्रांति नावाचं. यूनिवर्सिटी आपको गोल्डन मेडल दे सकती है, लेकिन जिंदगी आपको मिट्टी का मेडल भी नहीं दे सकती. आपकी पढ़ाई कब शुरू होती है? जब कोई स्कूल कॉलेज छोड़कर आप बाहर निकलते तब आपकी पढ़ाई शुरू होती. चिमणी का बीई झालेली आहे का चिमणी? बीई केलेलं आहे का चिमणीनं? आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलेलं आहे का चिमणीनं? पण चिमणीचं घरटं आपल्या देशामध्ये एखाद्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून किंवा IIT मधून आर्किटेक्चर झालेल्या, BE सिव्हिल झालेल्या कोणत्याही इंजिनियरनी चिमणीचं घरटं बांधून दाखवायचं, चिमणीसारखं घरटं. ती चिमणीची क्रिएटिव्हिटी आहे. साखरेचा डब्बा मुंगीला सापडतो, पण साखर कारखान्यात चेअरमनला सापडत नाही. ही मुंगीची क्रिएटिव्हिटी आहे. म्हणून विवेकानंदाचं एक वाक्य आहे शिक्षणाबद्दल खूप चांगलं. विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठायी असणाऱ्या पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण. मुलामुलीमध्ये एखादा सायंटिस्ट लपलेला आहे, एखादा नेता लपलेला आहे, एखादा अभिनेता लपलेला आहे, त्याच्यामध्ये सिंगर एखादा लपलेला आहे. वेगळ्या प्रकारचे कलागुण विद्यार्थ्यांमध्ये आहेत, पण त्याला संधी देणं, त्यांना प्रेरणा देणं, संधी अधिक प्रयत्नावर गुणवत्ता. गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही. विशिष्ट वर्गातील, विशिष्ट समुदायातील, विशिष्ट शहरातील मुलं हुशार असतात असं नव्हे. गुणवत्ता खरी खेड्यापाड्यामध्ये आहे, झोपडपट्टीमध्ये आहे, उपेक्षित वंचितामध्ये आहे. त्यांना संधी निर्माण करून देणं. म्हणून शैक्षणिक संस्थांचं मोठं योगदान आहे. शैक्षणिक संस्थांनी स्वार्थ बघण्यापेक्षा, शैक्षणिक संस्थांनी आपला पॉलिटिकल रिलिजन अजेंडा राबवण्यापेक्षा मुलांच्या जडणघडणीसाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, ही भूमिका आकांक्षा ग्रंथामध्ये मांडते. शैक्षणिक संस्थांचे योगदान, शैक्षणिक संस्थांनी आपल्या देश हा संविधानावरती चालतो. संविधानाने काय सांगितलंय? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सेक्युलरिझम, स्त्री पुरुष समानता, सायंटिफिक ॲटिट्यूड हे शिकवलं जातो का? हे शिकवलं पाहिजे. शैक्षणिक संस्थांचं ते महत्त्वाचं कार्य आहे. मग शैक्षणिक संस्था जर का पैसा गोळा करत असतील, आज शाळा कॉलेज का काढल्या जातात? काही प्रामाणिक भावनेनं काढणारे लोक कमी आहेत, पण आज मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था पैसा कमवायसाठी अड्ड्या झालेल्या आहेत. पैसा कमवणं धंदा. 5 लाख डोनेशन, 10 लाख डोनेशन, 20 लाख डोनेशन, 50 लाख डोनेशन, 1 कोटी डोनेशन, 2 कोटी डोनेशन. भारत हे शिक्षणाचा धंदा झालेला आहे. शिक्षण हे पवित्र कार्य आहे. म्हणून संत तुकाराम सुद्धा म्हणतात, आमागरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दशास्त्रे यत्न करू, शब्द जे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. शब्द हे सामर्थ्य आहे, ज्ञानामध्ये शक्ती आहे. शिका संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, असं बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणाले होते. म्हणून शिक्षण हे पवित्र कार्य आहे आणि ते पवित्रपणे झालं पाहिजे. तो अड्डा होऊ नये, तो धंदा होऊ नये, ही भूमिका या ठिकाणी लेखिका मांडतात. ADHD याबद्दल अनेकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केले, त्याबद्दल मी काही जास्त विस्तारानं बोलणार नाही. परंतु ती या ठिकाणी चर्चा करते की का आज तरुण पिढी सगळेच आपण मोबाईलच्या प्रचंड आहारी गेलेलो आहे. गेलो का नाही आपण मोबाईलच्या आहारी? सहज आपला हात कुठे जातो? पहिल्यांदा सहज मोबाईलकडे जातो. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, पोस्ट टाकायची फेसबुकवरती, लगेच बघायचं किती लोकांनी लाईक केली, आणखीन लाईक नाही झालं, कॉमेंट नाहीत आल्या. व्हॉट्सअपवरती मेसेज टाकायचा आणि मग बघायचं आणखीन काही लाईक नाही केलं, पाहिलंय पण ओपिनियन नाही दिलं. अस्वस्थ होता तो लोक, टेन्शन, जेवत नाही. हा रोग आहे, सध्या मोठा रोग आहे. आणि हा फक्त चंचल लोकांनाच असं नव्हे, सर्वांना रोग झाला आता. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल, झोपताना मोबाईल. म्हणजे मोबाईलच्या इतक्या आहारी गेलेले सगळेच, लहान मोठे सगळेजण. मोबाईल संकट का संधी? मोबाईलमुळे जग जवळ आलं. जगात कोणाशी तुम्ही संपर्क करू शकता. आपले नातेवाईक अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, दुबईमध्ये, जपानमध्ये कुठे जरी असले तर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ कॉल करू शकता, व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता, फेसबुक लाईव्ह करू शकता, ट्विटरच्या माध्यमातून ट्विटर स्पेसवरती तुम्ही चर्चा करू शकता. पारावर गप्पा मारल्यासारख्या गप्पा मारू शकतो आपण ट्विटर स्पेसवरून.
जग जवळ आलं, मोबाईलमुळे जग जवळ आलं, फेसबुकमुळं, व्हॉट्सअपमुळं, ट्विटरमुळं जग जवळ आलं. पण जवळची माणसं दूर गेली ना. म्हणजे एक काळ असा होता की आपण ज्यावेळेस प्रवासाला निघायचो रेल्वेनी, एस टीनी, आपण गप्पा मारायचो शेजाऱ्याबरोबर. तुमचं गाव कोणतं, पाऊस कसा पडला, पीक पाणी कसं आहे, गप्पा चालायच्या, मैत्री व्हायची, पुढं ती मैत्री वृद्धिंगत व्हायची. पण आज अशी परिस्थिती आहे, आपण एस टीमध्ये, रेल्वेमध्ये, विमानामध्ये प्रवास करताना पाहतो प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. शेजारी माकडं बसले का माणूस बसले तेही कोण पाहत नाही. म्हणजे इतकी माणसं जग जवळ आलं, पण जवळची माणसं दूर गेली. कुटुंबामध्ये सुद्धा आपण पाहतो की आईकडे मोबाईल, वडिलाकडे मोबाईल, मुलाकडे मोबाईल, मुलीकडे मोबाईल, सुनांकडे मोबाईल, सगळ्यांकडे, नातवंडांकडे मोबाईल, आणि सगळे आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. एकमेकाकडे बघत नाहीत, एकमेकाशी हितगुज करत नाहीत. आजी आजोबा गोष्टी सांगायला आजी आजोबा नाहीत आता. आजी आजोबाचा सगळ्यात जवळचा मित्र कोण असतो? नातवंड. शहरामध्ये नव्या पिढीला आजी आजोबा नको आहेत. ही अशी परिस्थिती आहे सध्या. मोबाईलला आपला जीवाचा साथी समजू लागलेले आहेत. एखाद्या व्यक्तीला जर काय विचारलं तुझी शेवटची इच्छा काय, तुला सोनं पाहिजे का मोबाईल पाहिजे, तर लोक म्हणतील मला सोनं नको, मोबाईलच पाहिजे. इतके मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत लोक. म्हणजे इतके मोबाईलमध्ये व्यस्त झालेले आहेत. कुटुंबामध्ये सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये असतात. त्यामुळे मला अशी भीती वाटते की आणखीन एक 10-20 वर्षांनी नवरा बायकोसुद्धा एकमेकाला म्हणतील तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं हो. अशी परिस्थिती येईल. ही भयानक परिस्थिती आहे. वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. म्हणून हा सुद्धा एक रोग आहे, हा आजार आहे. आणि याबद्दल देखील चर्चा या ठिकाणी आकांक्षाने केलेली आहे. म्हणजे ही समस्या केवळ भारताची समस्या नाही, ही जगाची समस्या आहे. मी काय व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या, मोबाईलच्या विरोधात नाही, मी वापरतो. पण याचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे. व्हॉट्सअपचा, फेसबुकचा, मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी. कोणाला तरी शिव्या देणं, कोणाची तरी बदनामी करणं, कोणाला तरी ट्रोल करणं यासाठी नको. अनेक लोक याचा वापर करून दंगली घडवतात, याचा वापर करून बदनाम करतात, ट्रोल करतात, अवहेलना करतात. आणि मग आपण पाहतो पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त गुन्हे कशाच्या माध्यमातून आहे? त्या मोबाईलच्या माध्यमातून. सायबर क्राईम हे डिपार्टमेंट आहे आता, पोलीस डिपार्टमेंट. सायबर क्राईम म्हणजे क्राईम करण्यासाठी नाही, हे कशासाठी आहे? एक सुसंस्कृत पिढी ज्ञानार्जनासाठी आणि ज्ञान वर्धनासाठी, ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी हे माध्यम आहे. पण त्याचा उपयोग आज हिंसेसाठी केला जात आहे, विकृत पिढी निर्माण करण्यासाठी केला आहे. हे खूप रील्स मोठी समस्या आहे. रील्स, अहो लहान मुलं, 2-3 वर्षाची मुलं रील्स बघतात, कंटिन्यू रील्सच्या आहारी गेलेले आहेत. आपण सुद्धा पहा, रील्समध्ये आपण जर का अडकलो तर 2-2 तास कसे गेले समजत नाही. रील्स 30 सेकंदामध्ये असतं आणि सतत नाविन्यपूर्ण. अहो 2 तासामध्ये 100 पानं होतात चांगल्या पुस्तकाची. रील्समधून काय फायदा आहे? म्हणून रील्स ही एक समस्या आहे. ट्विटर, फेसबुक या माध्यमातून आपल्याला जे अत्यावश्यक आहे, जे गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे तेवढा वापर करावा. आपल्या 24 तासातील आपण 4-4 तास, 5-5 तास जर का मोबाईल पाहत असेल, टोटल जर का आपण सकाळी 7ला उठल्यापासून संध्याकाळी 11ला झोपेपर्यंत यातून किती तास आपण मोबाईलसाठी दिला पाहिजे? अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास. 4-4 तास, 5-5 तास मोबाईलवरती येते मुलं मुली. हे मोठी गंभीर समस्या आहे सध्या. या माध्यमातून क्रिएटिव्हिटी नष्ट होणार आहे, नवनिर्मितीची क्षमता नष्ट होणार आहे, नाविन्यपूर्ण काही संशोधन होणार नाही. आणि जे जगामध्ये संशोधक झालेले आहेत ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये समस्या आणि त्या समस्यावरती उपाययोजना करण्यासाठी सायंटिस्ट निर्माण होत असतात. मोबाईलच्या आहारी, रील्सच्या आहारी, फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या, ट्विटरच्या आहारी गेल्यानंतर क्रिएटिव्हिटी निर्माण होणार नाही, नवनिर्मितीची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार नाही. आरक्षणाबाबत देखील या ग्रंथामध्ये आकांक्षाने चर्चा केलेली आहे, डिबेट घडवून आणला आहे. आकांक्षाचं वय विचारात घेता तिनं अत्यंत प्रगल्भ अशी डिबेट या ठिकाणी घडवून आणलेली आहे की आरक्षणाबद्दल वेगळी मतं येते. काही समाज म्हणतो की आरक्षण रद्द केलं पाहिजे, गुणवत्तेवर नोकऱ्या दिल्या पाहिजेत. असा एक वर्ग आहे मोठा आपल्याकडे. कशाला पाहिजे आरक्षण? इतक्या दिवस आरक्षण असतं का? प्रत्येकाला गुणवत्तेवर नोकऱ्या दिल्या पाहिजेत. यासाठी शाहू महाराजांचं एक उदाहरण आहे. शाहू राजांनी ज्यावेळेस 1902ला आरक्षणाचा पाया घातला
त्यावेळेस एक अभ्यंकर शास्त्री शाहूराजांकडे गेले आणि म्हणाले, अहो आरक्षणाने जातीयवाद वाढेल, गुणवत्तर नोकऱ्या दिल्या पाहिजेत. शाहू महाराज त्या अभ्यंकर शास्त्रींना घोड्याच्या पागेकडे घेऊन गेले आणि त्या घोड्याची व्यवस्था पाहणारे व्यवस्थापकाला म्हणाले, अरे घोड्याची चंदी म्हणजे खाद्य दिलं का? तो म्हणाला, नाही दिलं, आता देणार आहे. एक काम कर, सगळ्या घोड्यांना स्वतंत्रपणे खाद्य चंदी देण्यापेक्षा सगळे घोडे एकाच वेळेस सोड आणि एका जाजमावरती म्हणजे एका मोठ्या कपड्यावरती ती सगळी चंदी तथा खाद्य टाक. शाहू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापकांनी सगळे घोडे, लहान मोठे तरुण म्हातारे सगळे सोडले. बलवान तरुण घोडे होते, त्यांनी ते सगळं खाद्य खाऊन घेतलं. म्हाताऱ्या आणि छोट्या घोड्यांना अन्न मिळालं नाही. शाहू महाराज अभ्यंकर शास्त्रीला म्हणाले, क्या हो महाराज शास्त्री बुवा, जे बलवान घोडे होते त्यांनी सगळं खाद्य खाऊन टाकलं, ह्या लहान घोड्यांना आणि म्हाताऱ्या घोड्यांना खाद्य मिळालं नाही. तर ते शास्त्री बुवा म्हणाले, अहो त्यांना काढून ठेवायला पाहिजे होतं. काढून ठेवणे म्हणजेच आरक्षण आहे. बलवान घोड्यांनी सगळ्या जागा व्यापलेल्या आहेत असं स्पष्टीकरण शाहू राजांनी दिलं. या ठिकाणी आकांक्षा ही उपेक्षित, वंचित, आदिवासी जो समुदाय आहे, जो पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित आहे, अधिकारापासून वंचित आहे, ज्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नाही, सामाजिक स्वातंत्र्य मिळालं नाही, शैक्षणिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळालं नाही, अशा समुदायाला आरक्षणाची नितांत गरज आहे असं कन्क्लुजन ते या ठिकाणी करते. म्हणजे हे तिच्या संवेदनशील मनाचं लक्षण आहे. तिचा प्रेमळ स्वभाव, मानवतावादी भूमिका या ठिकाणी ती मांडते. मानव हा सोशल आहे. ती सांगते की मानव कसा आहे, सोशल आहे. आपण एकटे राहू शकत नाही. तुम्हाला जर का कोट्यावधी रुपये दिले, काय खायला पाहिजे, तुम्हाला काय आईश करायची तेवढी करा, पण तुम्हाला नागपूरमध्ये फक्त एकाच व्यक्तीला ठेवायचं, एकच व्यक्ती नागपूर शहरात राहील, बाकी कुणी राहणार नाही. बाकी तुम्हाला पाहिजे तो चित्रपट, पाहिजे ते खाद्य, स्विमिंग पूल, 5 स्टार, पण कोणी राहणार नाही. तर किती दिवस राहाल तुम्ही? एका व्यक्ती राहू शकेल का? राहणार नाही. घरात राहणार नाही तर शहरात सोडा. मग मानव प्राणी हा कसा आहे? सामाजिक प्राणी आहे. मग अशा मानव प्राणींनी भेदभाव करणं चुकीचं आहे. सर्व माणसं समान आहेत. जैन असेल, बौद्ध असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जगातली सगळी माणसं समान आहेत. बुद्ध देखील म्हणाले, अरे प्राण्यात जातीत, पक्ष्यात जातीत, वनस्पतीत जातीत, माणसात मला जाती दाखवा. प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे. वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे. पक्ष्यामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. प्राण्यात जाती, पक्ष्यात जाती, वनस्पतीमध्ये जाती, माणसात मला जाती दाखवा. मी कोणाची तुमची जात सांगू शकेल का? किंवा तुम्ही स्टँडवरती गेलात, स्टेशनवरती गेलात, विमानतळावरती गेलात, किंवा पुण्याला, मुंबईला, दिल्लीला, संभाजीनगरला गेलात, तर तुम्ही नवीन माणसाची जात सांगू शकाल का? नाही. कारण जाती मानसिक आहे, जाती काल्पनिक आहे, जाती आभासी आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. सर्वांचं रक्त लाल आहे. कोणाचे निळं, पिवळं, हिरवं नाही. सर्वांना एकच डोकं आहे, सर्वांना 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, एकच नाक आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. त्यामुळे जातीवरून, धर्मावरून भेदभाव करणं चुकीचं आहे. मानव प्राणी हा कसा आहे? सामाजिक प्राणी आहे. मग सामाजिक प्राण्यांनी कसं राहिलं पाहिजे? हिंसा न करता राहिलं पाहिजे. मग तरी देखील हिंसा का आहे? तर ती खूप चांगलं विश्लेषण करते. आकांक्षा म्हणते, याचं कारण वर्चस्ववाद. मी श्रेष्ठ, माझा धर्म श्रेष्ठ, माझा धर्मगुरू श्रेष्ठ, माझाच मेसेंजर ऑफ गॉड श्रेष्ठ. ह्या वर्चस्ववादातून हिंसा आहे. ह्या वर्चस्ववादातून भेदभाव आहे. या वर्चस्ववादातून जगामध्ये शोषण आहे. वर्चस्ववाद नष्ट झाला पाहिजे. जगातला वर्चस्ववाद आणि मानवानी कुठल्याही स्वरूपाची अंधश्रद्धा, भेदभाव न बाळगता हा संपूर्ण मानव हा एकत्र आला पाहिजे. दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करा. ते सांगते, आनंद फुलवा, आनंददायी बनवा, जग आनंददायी बनवा. कुठलाही भेदभाव करू नका, कोणाला त्रास देऊ नका, एकमेकाला मदत करा. ज्ञानदेवाने जो विचार मांडला, बुद्धाने जो विचार मांडला, महावीराने जो विचार मांडला, कबीराने जो विचार मांडला, तुकारामाने जो विचार मांडला, तोच विचार आधुनिक काळामध्ये नव्या फॉर्ममध्ये आकांक्षानं मांडलेला आहे. ग्रंथाची भाषा अत्यंत प्रासादिक आहे, रसाळ आहे, क्लासिकल आहे, उत्तम इंग्लिश आहे. फ्रेजेस अत्यंत क्लासिकल तिनं वापरलेले आहेत. म्हणजे अत्यंत दर्जेदार भाषेमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर, ह्या पुस्तकाचा विषय पाहिल्यानंतर असं वाटतं की या पुस्तकाला नोबेलसारखा पुरस्कार मिळाला पाहिजे. युनिव्हर्सल बुक आहे आणि तिची निश्चितपणे आकांक्षाची भविष्यकाळामध्ये जग नोंद घेईल आणि तिचं काम ज्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते रिसर्च करणार आहे, ते निश्चितच आपल्या भारतासाठी तर उपयुक्त आहेच, पण जगासाठी ते निश्चितपणे कल्याणकारक असेल. तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं तिला शुभेच्छा देतो. आणि प्रत्येकाने मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण जाताना कुणी रिकाम्या हाताने जाऊ नये. प्रत्येकाने दोन पुस्तक खरेदी करा. एक स्वतःसाठी आणि एक आपल्या मित्राला, नातेवाईकांना भेट देण्यासाठी. हे पुस्तक जाताना निश्चितपणे विकत घेऊन जावा.